तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जी काही परीक्षा झाली आहे तर त्या परीक्षेमध्ये 2 लाखापेक्षा जास्त उमेदवारांचं या ठिकाणी जे काही स्कोर कार्ड आहे तर ते सध्या आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण विचार केला तर संपूर्ण जे काही कोणत्या प्रवर्गामध्ये किती उमेदवार सध्या बघा या ठिकाणी क्वालिफाय झाले तर त्याचा हा महत्त्वाचा जो काही स्कोर कार्ड कॅटेगरी वाईज सध्या डेटा एनालिसिस करण्यात आलं आहे. आता ह्याच्यामध्ये टोटल आपण ह्या ठिकाणी बघूया जेणेकरून तुमचं लक्षात येईल. तर टोटल जे आहे जवळपास 2 लाखापेक्षा जास्त जे उमेदवार आहे तर ते सध्या इथं क्वालिफाय झाले आहे. ह्याच्यामध्ये ओपन जनरलचे उमेदवार जर बघितलं तर 36,496 एवढे उमेदवार क्वालिफाय झाले. एस-सी संदर्भात जर विचार केला तर 31,621 उमेदवार क्वालिफाय झालेले. एस-टी प्रवर्गाचे 19,324 एवढे उमेदवार सध्या बघा परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेले आहे. म्हणजे याच्यामध्ये टॉप मार्कापासून तर जो ह्या ठिकाणी कमीत कमी 0 मार्कापर्यंत हे उमेदवार सध्या असणार आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण तर ओबीसी प्रवर्गाचे 66,482 एवढे उमेदवार सध्या ओबीसी प्रवर्गाचे म्हणजे सर्वात जास्त या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार पाहायला मिळत आहे. त्यानंतर विजेएचे जे काही उमेदवार आहे तर ते 6,048 एवढे क्वालिफाय या ठिकाणी बघा झाले. एनटीबीचे जे उमेदवार आहे तर ते 5,400. एनटीसीचे उमेदवार जे आहे तर 9,368. एनटीडीचे उमेदवार आहे 5,254. त्यानंतर एसबीसी संदर्भात 3,085 उमेदवार. ईडब्ल्यूएसचे जे उमेदवार आहेत तर ते 9,822 आणि एससीबीसी संदर्भात जे उमेदवार आहेत तर ते 15,220 एवढे जे उमेदवार आहेत तर हे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी क्वालिफाय झाले आहेत. ह्याच्यामध्ये रेंजर बघितली आपण मार्कांची तर आपल्याला माहिती आहे टॉपचा जो काही मार्क आहे तर ते 190चे आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण डेटामध्ये जर इथं पुढे विचार केला आपण तर जे काही मार्क आहे तर त्या मार्कमध्ये नेमके किती ते किती मार्कचे उमेदवार आहे तर ते सर्वात जास्त सध्या बघा पाहायला आपल्याला मिळत आहेत. तर ह्या जो काही सध्या बघा या ठिकाणी टेट 2025चं स्टुडंट डिस्ट्रीब्युशन संदर्भात या ठिकाणी मार्कची रेंज देण्यात आली. त्याच्यामध्ये या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट इथं बघा देण्यात आले. हे जे दिसत आहे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट आहे. बरोबर. आणि खाली जे आहे तर ही मार्काची जी काही रेंज आहे तर ती रेंज सध्या या ठिकाणी देण्यात आली आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये सध्या या ठिकाणी बघा 161 ते 180 पर्यंत या ठिकाणी कमी उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडे जास्त म्हणजे या ठिकाणी जवळपास 141 ते 160 दरम्यान जे उमेदवार आहे तर ते देखील सध्या इथं बघा पाहायला मिळत आहे. त्यानंतर 121 ते 140 ह्याच्यामध्ये देखील बघा उमेदवार इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर 100 ते 120 दरम्यान जे काही मॉडरेट आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी उमेदवार आपल्याला जवळपास इथं जर बघितलं आपण तर 50,000 पेक्षा जास्त जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या 101 ते 120 या मार्काच्या दरम्यान पाहायला आपल्याला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात जे काही जास्त उमेदवार जे आहे रेंजमधले तर इथे बघा 81 ते 100 मार्क घेणारे हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी जवळपास 65 ते 70,000 दरम्यान जे काही उमेदवार आहे तर ते सध्या 81 ते 100 ह्या मार्कादरम्यान सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर इथे पुढे पुढे जर आपण विचार करत गेलो तर 61 ते 80, 41 ते 60, त्यानंतर 21 ते 40 आणि 0 ते 20 अशा पद्धतीने इथं उतरत्या क्रमाने जी काही रेंज आहे तर ती रेंज सध्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन बघा या ठिकाणी जवळपास हे जे 161 किंवा इथं 180 ते पुढचे 190 पर्यंत जे उमेदवार आहेत तर ते मे बी सिलेक्ट त्यांचे 100% असणार. त्यानंतर 141 ते 140 दरम्यान ह्यांचं पण सिलेक्शन बघा या ठिकाणी कोणताही अडथळा येणार नाही. त्यानंतर 121 ते 140 दरम्यानचे उमेदवार आहेत तर ह्यांचं पण जवळपास सिलेक्शन जे आहे तर ते बघा यांना संधी या ठिकाणी असणार आहे. आता कॉम्पिटिशन कुठे असणार आहे तर कॉम्पिटिशन सर्वात जास्त या ठिकाणी 101 ते 120 जो काही सध्या या ठिकाणी मार्क आहे तर ह्या मार्कमध्ये सर्वात जास्त जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन सध्या आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. कारण ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही मीडियम स्कोर आहे तर तो आपल्याला ह्या सध्या बघा स्तंभामध्ये इथं पाहायला मिळतोय. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे आहे तर हे ऑल सध्या बघा मार्क आहे तर ते मार्क इथं बघितले आहे म्हणजे संपूर्ण 2 लाख प्लस उमेदवारांचा इथं विचार झाला आहे. आता ह्याच्यामध्ये प्रवर्गानुसार जे काही कॅन्डिडेट आहे तर ते कॅन्डिडेट देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल. तर इथे जे काही ऑल स्टुडंट आहे कॅटेगरीनुसार तर ते आपण इथं बघा बघणार आहोत. त्याच्यामध्ये नेमके हायेस्ट असलेले जे काही सर्वात जास्त असलेले उमेदवार कॉम्पिटिशनमध्ये ज्यांचं कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे तर ते उमेदवार नेमके कोणते असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. आता ह्याच्यात कॉम्पिटिशन म्हटलं तर ज्याचं जास्त मार्क आहे तर त्याचं जवळपास
या ठिकाणी जॉब जो आहे तर तो सध्या बघा फिक्स असणार आहे, परंतु जे काही कॉम्पिटिटर असणार आहे तर ते कॉम्पिटिटर स्वतःच्या प्रवर्गामध्ये नेमके किती असणार आहे ते देखील सध्या बघा हे महत्त्वाचं असणार आहे. आता याच्यामध्ये 1 नंबरवरती जर आपण इथं विचार केला तर ओबीसी प्रवर्गाचं या ठिकाणी 1 नंबरवरती जे उमेदवार आहे तर ते सर्वात जास्त सध्या बघा टेट परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेले होते आणि सर्वात जास्त या ठिकाणी उमेदवार सध्या ओबीसी प्रवर्गाचे पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यानंतर दुसरं जे आहे तर ते जनरल म्हणजे ओपन संदर्भात 2 नंबरवरती उमेदवार इथं सर्वात जास्त पाहायला मिळत आहे. 3 नंबर जर बघितलं तर ते एससी उमेदवार आहे. 4 नंबरमध्ये या ठिकाणी एसटी उमेदवारांचा नंबर इथं लागतोय. 5 नंबर जर बघितला एससी-बीसीचे उमेदवार या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये सध्या बघा सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ईडब्ल्यूएसचा 6 नंबरवरती या ठिकाणी विचार करू शकतो आपण. त्यानंतर एनटीसी जे आहे तर हे 7 नंबरवरती आहे. त्यानंतर विजेचे उमेदवार 8 नंबरवरती. त्यानंतर एनटीडी संदर्भात या ठिकाणी 9 नंबर आणि एनटीबी संदर्भात या ठिकाणी 10 नंबर. त्यानंतर एसबीसीचे सर्वात कमी म्हणजे हे जवळपास लास्टमध्ये एवढे उमेदवार सध्या हे 2 लाख प्लस जे उमेदवार आहे तर हे उमेदवार आपल्याला टेट 2025च्या पदभरतीमध्ये सध्या बघा हे संपूर्ण उमेदवार प्रविष्ट होणार आहे. आता ह्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गाचे जरी आपल्याला इथं सर्वात जास्त उमेदवार सध्या बघा या ठिकाणी दिसत आहेत, परंतु ह्याच्यामध्ये जर जास्तीत जास्त उमेदवारांना बघा ह्या ठिकाणी जास्त स्कोर असेल म्हणजे 150 प्लस जास्तीत जास्त स्कोर असेल 150 140 तर हे उमेदवार जे आहे तर हे उमेदवार फक्त ह्याच कॅटेगरीतले जे काही इतर उमेदवार आहेत तर त्यांचे कॉम्पिटिटर ह्या ठिकाणी असणार आहे. बरोबर, म्हणजे ह्याच्यामध्ये जरी ओबीसी प्रवर्गाच्या एखाद्या कॅन्डिडेटला सध्या बघा या ठिकाणी तुमच्यापेक्षा आता इथं ओबीसीचा उमेदवार आहे त्याला आहे 150 मार्क आणि तुम्ही एखाद्या कॅटेगरीचे समजा एसबीसी कॅटेगरीचे तुम्हाला आहे 110 मार्क. बरोबर, तर ह्या ठिकाणी तुमचा जो काही कॉम्पिटिटर आहे तर हा 150 वाला हा ओबीसी प्रवर्गाचा जो काही उमेदवार आहे तर हा तुमचा या ठिकाणी नसणार आहे. बरोबर, कारण त्याच्या प्रवर्गाच्या वेकेन्सी वेगळ्या असणार आहे, त्याचं जे काही विषय असेल तर ते वेगळे असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या पुढे जरी हायेस्ट असलेले उमेदवार असेल तरी देखील ते तुमचे बघा या ठिकाणी कॉम्पिटिटर नसणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये जर तुमच्याच प्रवर्गाचा जो उमेदवार आहे तुमच्याच विषयाचा तुमच्याच गटाचा तर तो उमेदवार फक्त तुम्हाला या ठिकाणी कॉम्पिटिटर असणार आहे. जरी याचे 150 मार्क आहे तुम्हाला 110 मार्क आहे तरी देखील बघा ह्याचं ह्या कॅटेगरीचे संबंध असणार आहे आणि तुमचं तुमच्या कॅटेगरीशी म्हणजे तुमचे इथं कमीत कमी मार्क जरी राहिले तरी देखील तुमचं जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन या ठिकाणी जे काही 100% आहे तर ते तुम्ही होप्स या ठिकाणी ठेवू शकता. कारण पुढे शिक्षक भरतीमध्ये कोणत्या प्रवर्गाच्या किती वेकेन्सी येणार आहे तर ते सध्या अजूनही कोणाला माहिती नाही. तरी देखील एक अंदाजित जे काही 2022च्या शिक्षक भरतीमध्ये जेवढ्या वेकेन्सी आल्या होत्या तेवढ्या वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या जरी आल्या तरी देखील कमीत कमी मार्कवाले उमेदवार देखील पाहायला इथं मिळू शकतात. आता तसंच इथं जर बघितलं आपण आता 2 नंबरवरती जे काही ओपनचे उमेदवार आहे, बरोबर, म्हणजे जर ओपनची इथं वेकेन्सी आली तर आपल्याला माहिती आहे की ओपनच्या वेकेन्सीमध्ये हे जे काही संपूर्ण प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गामधल्या उमेदवारांचे जे टॉपचे स्कोर असेल जे ओपनला ह्या ठिकाणी क्रॅक करू शकतात आणि त्यांची पात्रता 60% घेऊन टीईटी परीक्षा किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण आहे तर असे उमेदवार डायरेक्ट या ठिकाणी ओपनची जी काही वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये सिलेक्शन होत असतं. म्हणजे इथं ओपन संदर्भात जे काही उमेदवार असेल प्युअर ओपनवाले तर त्या उमेदवारांचं कुठंतरी जी काही वेकेन्सी असेल तर या ठिकाणी कमी म्हणजे त्यांना मिळू शकते. कारण इकडचे जे काही टॉपचे उमेदवार असेल तर ते डायरेक्ट ओपनमध्ये निवड होते आणि त्यांची स्वतःची प्रवर्गाची वेकेन्सी असेल तर ती एक पद असेल तर ते त्या ठिकाणी बघा रिक्त राहून जातं आणि त्यांच्या प्रवर्गातल्या उमेदवाराला तिथं संधी मिळत असते. म्हणून इथं तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये जो काही उमेदवार असेल तर तो उमेदवार फक्त तुमच्या प्रवर्गानुसारच सध्या बघा या ठिकाणी सर्वात आधी कन्सिडर तुम्ही करा. त्यानंतर वेगवेगळे जे काही सध्या त्याच्यावरती निवडी संदर्भात सध्या ज्या अटी शर्ती असेल किंवा जे गट असेल विषय असेल तर त्या दुसऱ्या बाबी सध्या बघा त्या लागू होणार. त्याच्यानुसार तुमची निवडीची संधी इथं कुठंतरी वाढू शकते. आता ह्याच्यामध्ये टोटल जर आपण बघितलं तर इथं ओबीसी प्रवर्गाचे जे उमेदवार आहे तर ते 66,482 म्हणजे जवळपास 100% मध्ये इथं 32% जे उमेदवार आहे तर ते फक्त ओबीसी प्रवर्गाचे पाहायला मिळतात. त्यानंतर ओपनचे जे आहे जनरलचे तर ते 36,496 म्हणजे 18% उमेदवार 100% ह्या ठिकाणी ओपनचे उमेदवार आहे. एससीचे उमेदवार आहे 31,621 म्हणजे 15%
उमेदवार सध्या आहेत. त्यानंतर एस टीचे उमेदवार आहे 19,000 जवळपास 324 म्हणजे 9% उमेदवार सध्या या ठिकाणी कॅटेगरीनुसार टोटल आहे. त्यानंतर एस बी सी संदर्भात 15,220 7%, EWSचे 9,822 5% आणि उर्वरित जे काही 12% उमेदवार आहे त्याच्यामध्ये विजे असेल, NTB, NTC, NTD, SBC हे उमेदवार सध्या बघा आपल्याला संपूर्ण या ठिकाणी 100% पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जर असेल तर ते कॉम्पिटिशन सर्वात जास्त आपल्याला ओबीसी प्रवर्गाचे उमेदवारांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यांच्या प्रवर्गामध्ये. आता याच्यामध्ये वेकेन्सी नेमकी किती येते त्यानुसार सध्या बघा इथं त्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे. आता ह्याच्यात सर्वात जास्त जे काही महिला वर्ग आहे तर त्या महिला वर्गांचा स्कोर जो आहे तर तो पुरुष वर्गापेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक प्रवर्गामध्ये 1-2 प्रवर्ग या ठिकाणी जर सोडले तर महिलांचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण सध्या बघा पुरुषांपेक्षा शिक्षक भरतीमध्ये महिलांचं प्रमाण सर्वात जास्त सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे महिलांसंदर्भात जे काही निवडीचा जो काही चान्सेस आहे तर तो महिलांना सर्वात जास्त सध्या इथं अवेलेबल होणार, कारण त्यांचं स्वतःचं महिला आरक्षणासंदर्भात देखील वेकेन्सी असणार, त्याच्यात देखील त्यांना संधी असणार. त्यानंतर जे काही जनरलची जागा असते त्यांच्या कॅटेगरीची तर त्या ठिकाणी देखील त्यांना संधी अवेलेबल होणार. त्यानंतर ओपन संदर्भात जे काही वेकेन्सी आहे ज्या महिला सध्या बघा या ठिकाणी ओपनचं जर मेरिट क्रॉस करत असेल तर त्यांना ओपनमध्ये देखील संधी असणार. म्हणून महिला जो काही ह्या ठिकाणी वर्ग आहे तर त्यांना सर्वात जास्त इथं संधी असणार आणि सर्वात कमी जी काही संधी महिला वर्गांना देखील त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे संधी देखील असणार आणि संधी त्या ठिकाणी इतर जे काही महिला असेल तर त्यांना देखील सध्या बघा संधी नसणार, कारण इथे महिलांची संख्या आहे तर ती जास्त आहे. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांचं जवळपास सिलेक्शन फिक्स असणार आहे. आणि जर तुम्ही आरक्षणामध्ये असाल तर त्या ठिकाणी इतर कोणत्या तरी या ठिकाणी बघा वेकेन्सीमध्ये, कारण शिक्षक भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा दोन्ही प्रकारच्या वेकेन्सी येत असतात. आता इथं महिलांची संख्या सर्वात जास्त आहे, मग त्याच्यामध्ये स्कोर पण त्याच्यामध्ये बघा महिलांचा सर्वात जास्त पाहायला मिळतोय. आता इथं संपूर्ण महिलांना संधी मिळणार का तर तसं अजिबात होणार नाही, कारण ह्याच्यामध्ये जो काही स्कोर आहे तर तो स्कोर खूप मॅटर करणार आहे. त्याच्यानंतर तुमची गट असेल, विषय असेल, बरोबर, समांतर आरक्षण असेल तर नेमकं तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहात, त्यानंतर तुमचं मीडियम कोणतं आहे, ह्या संपूर्ण बाबी तुमच्या या ठिकाणी बघा निवडीसाठी संपूर्ण त्या ठिकाणी विचारात सध्या बघा घेतल्या जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे जर आपण पूर्ण डाटा जर एनालिसिस केला तर ह्याच्यात विद्यार्थी जे आहे तर ते कॉम्पिटिशनमध्ये 101 ते 120 जे आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी 24% जवळपास उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. 61 ते 80 दरम्यान 23% जवळपास आणि 81 ते 100 दरम्यान 31% एवढे जे संपूर्ण उमेदवार ह्याच्या डेटावरनं सध्या पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये सध्या जो कट ऑफ जो आहे तर तो अंदाजित आपल्याला इथं आपण घेतलेला आहे जवळपास 15,000 जागेसंदर्भात, कारण ह्यापेक्षा जास्त जागा येणं अपेक्षित आहे फक्त ज्या काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या. तर हा जो काही कट ऑफ आहे तर हा आपण सेपरेट आपल्या चॅनलवर देखील सध्या बघा सांगण्यात आलाय, तर आपापल्या प्रवर्गानुसार व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर सध्या कट ऑफ जो आहे तर तो एक आपण इथं अंदाजित सध्या दाखवण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये जोपर्यंत वेकेन्सी माहिती होत नाही तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी जो काही ॲक्युरेट कट ऑफ आहे तर तो सध्या सांगू शकत नाही, परंतु एक अंदाज म्हणून या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. तर संपूर्ण आपापल्या प्रवर्गानुसार तुम्ही व्हिडिओ देखील बघू शकतात, आपल्या चॅनलवर आहे. तर ह्याच्यामध्ये कमीत कमी मार्क जरी असेल तुम्हाला तरी देखील जी काही संधी आहे तर ती संधी बघा असणार आहे. तर होप्स ठेवा, जोपर्यंत जागा डिक्लेअर होत नाही, जोपर्यंत सध्या पवित्र पोर्टल सुरू होत नाही त्यानंतरच तुमचं त्या ठिकाणी जे काही स्कोर आहे तर तो स्कोर कितपर्यंत सध्या बघा तुम्हाला पुढे नेऊन घेतो तोपर्यंत सध्या बघा या ठिकाणी तुम्ही होप्स ठेवू शकता. तर जास्तीत जास्त वेकेन्सीसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून 100% शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त जे काही शिक्षक आहे तर त्यांची निवड या ठिकाणी झाली पाहिजे. तर सध्या अशा पद्धतीने प्रत्येक प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे इथं तुम्हाला कमी स्कोर असेल, अगदी कमी 100-110 पर्यंत, तरी देखील तुम्ही होप्स ठेवा, जेणेकरून आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळे टप्पे येत असतात, वेगवेगळ्या याद्या जाहीर होत असतात, तर त्यानुसार तुम्हाला कुठं ना कुठं संधी मिळू शकते. तर सध्या तुमच्या काही कमेंट असतील, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो आपण रिप्लाय देऊ. तुमचा स्कोर असेल, तुमचा विषय असेल, प्रवर्ग असेल, तो देखील तुम्ही कमेंट करा, जेणेकरून
इतर उमेदवारांना देखील नेमके किती आपले कॉम्पिटिटर आहे ते देखील सध्या बघा त्याच्यामध्ये माहिती होणार. तर मागच्या व्हिडिओमध्ये बरेचशा उमेदवारांच्या कमेंट देखील आला, त्यांना आपण रिप्लाय देत आहोत. खूप साऱ्या कमेंट येतात, तर रिप्लाय देणे तात्काळ सध्या बघा शक्य नाही, परंतु जशी वेळ भेटते तसं आपण तुमच्यापर्यंत रिप्लाय जो आहे तर तो रिप्लाय देत असतो. तर सध्या तुमच्या काही ह्या ठिकाणी प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय सध्या देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. अजून कोणत्या स्वरूपात माहिती पाहिजे ते देखील तुम्ही कमेंट करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन पुढे केलं जाईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेटत येत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.